हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल रायडर डीजे ब्लॉग्स यांच्या दरामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. आणि आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की कारण की बरेच महिने आलं मी म्हणजे बाहेर ऑपरेशन ड्युटी वगैरे असल्यामुळं व्हिडिओ वगैरे बनवायला जमत नाही. त्यामुळं राईड करता येत नाही त्यामुळे व्हिडिओ बनवायला जमत नाही. तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं मित्रांनो की माझ्याकडे एक Xiaomiचा एक कॅमेरा होता, ॲक्शन कॅमेरा. तर त्या कॅमेऱ्यावरून मी अपग्रेड केलं आहे. अपग्रेड करण्याचं कारण असं आहे की कारण की म्हणजे बराचसा प्रॉब्लेम येऊ लागला त्या कॅमेऱ्याला प्रॉब्लेम पण येत होता आणि ऑडिओ रेकॉर्डचं सगळ्यात मोठं महाभारत होतं त्याच्यात. सगळ्यात मोठं महाभारत ते असल्यामुळं म्हटलं नाही, अपग्रेड करावंच लागणार आहे आपल्याला. तर त्यामुळं मग मी अपग्रेड केलं आहे. तर मी घ्यायचा होता, नवा कॅमेरा घ्यायचा होता मला वगैरे बघत होतो मी. पण GoPro तर नव्हता घ्यायचा कारण की GoProच्या ॲसेसरीज वगैरे एवढ्या म्हणजे कॉस्टली जातात. तर त्यामुळं मग मी GoPro तर नाहीच घ्यायचा. पण त्याच्यानंतर मग मी एक बघत होतो DJIचा बघत होतो आणि Insta360 या दोन कंपन्यांमध्ये असं मी म्हणजे बघत होतो या दोन याच्यामध्ये कोणता घ्यावं. तर एक फ्लिप वगैरे होतं ते स्क्रीन म्हणजे फ्लिप वगैरे होती ती Insta360 S Proची. पण तो पण ठीकठाक होता, चांगला होता. DJI Osmo Action 4चा बघितला, म्हटलं चला आपल्या बजेटमध्ये तो ठीक आहे. तर त्याच्यामुळं मग म्हटलं चला तो कॅमेरा बघू. तर मग होता विचार नवाच घ्यायचा. पण मग एकदा असंच ओपन केलं, OLX वगैरे बघत बसलो. तो OLXवरती म्हणजे बऱ्याचशा डील वगैरे मी आता सध्या मुंबईमध्ये आहे. तर मुंबईमध्ये म्हटलं बरंचसं भेटतं बुवा, चला म्हटलं मुंबईमध्ये बघू आपण. तर मुंबईमध्ये मला OLXवर बघता मला एक डील भेटली. एक DJI Osmoचा Action 4 वगैरे दिसला मला. तर मग मी रिप्लाय म्हणजे मेसेज वगैरे केला. तर त्यांनी सांगितलं की म्हणजे हा इथं लोकलच होता तो पण फोनवर वगैरे व्यवहार म्हटलं होत नाही. त्यामुळे त्याला म्हटलं तू एक काम कर, तू म्हटलं येऊन जा. तो आला, बसला काल संध्याकाळी मग कॅमेरा वगैरे त्याला विचारलं का बरं सेल करतोय, का करतोय असं तसं. तर तो बोलला मला मनी प्रॉब्लेम आहे आणि यूज काही होत नाही म्हणे. मी घेतल्या वेगळ्या कारणासाठी होता पण मला दुसरा कॅमेरा घ्यायचा आहे असं तसं सांगत होता तो. बरं म्हटलं चला ठीक आहे. तर मग कॅमेरा वगैरे बघितला. कॅमेरा पूर्ण पॅकिंग, पूर्ण चार्जिंगची जी केबल वगैरे होती सगळं पूर्ण पॅकिंग तसंच होतं त्याचं. मग कॅमेरा बघितला तर हा बघा कॅमेरा दाखवतो. तर हा DJI Osmo Action 4चा कॅमेरा. हा ब्रँड न्यू म्हणजे यूजमध्ये नव्हता त्याच्या. तर मला डील म्हणजे इतकी जबरदस्त डील भेटली मला, त्यामुळं मग मी म्हटलं चला ठीक आहे घेऊन टाकू आपण हा. तर डील अशी भेटली की त्याचं रिक्वायरमेंट म्हणजे त्यांनी जास्त टाकली होती. पण मग मी म्हटलं चला मला कितीला परवडतो वगैरे काय. मग मी त्याला सांगितलं मला बाबा एवढ्याला परवडतो, तुला द्यायचा असेल तर ठीक आहे. तो म्हणे नाही म्हणे मला द्यायचाच आहे आणि मला आवश्यकता आहे म्हणे, सध्या गरज आहे म्हणे प्रॉब्लेम बोलला तो. पण तो म्हणला मला बाकीचे पण बरेच मेसेज आले की बा OLXवरती की 16,000 15,000 वगैरे असं तसं तो सांगत होता मला. तर मग आमचं बोलणं सुरू झालं. मग तो म्हटला चला ठीक आहे सर. आता त्याला मग कळालं मी पण डिफेन्स पर्सन म्हटल्यावर मग तो म्हणे चला सर तुम्हाला देऊन टाकतो म्हणे, असं तसं बोलला तो. तुम्हालाच देतो बा, तुमची म्हणजे असं रिस्पेक्ट वगैरे करतो हे ते. मग त्याला म्हटलं बघ बा 17,000 ठीक आहे. तो म्हणे 17,700पर्यंत ठीक आहे सर म्हणे. पण नाही म्हटलं 17 ठीक आहे म्हटलं, 17पर्यंत मला परवडतो म्हटलं. तू जर म्हणजे तुझं काय म्हणणं असेल तर काही नाही. तू म्हणे ठीक आहे सर म्हणे 17 ठीक आहे म्हणे. पण मग त्याला तू म्हणे मग आता याच्यात मेमरी कार्ड आहे म्हणे, याचं काय करणार म्हणे घेऊन टाका म्हणे तुम्ही. मग त्यासोबत मला मेमरी कार्ड पण दिलं त्यांनी. मग म्हटलं चला ठीक आहे म्हटलं, कारण की आता हे जर मेमरी कार्ड जर घ्यायचं असतं तर मला पुन्हा अजून वरून 2,000 रुपये टाकावं लागले असते म्हणजे फास्ट वगैरे चालणारं. म्हटलं चला ठीक आहे. मग डील वगैरे केली आम्ही, व्यवहार वगैरे झाला आमचा काल संध्याकाळी. आणि व्यवहार झाल्याच्या नंतर मग तर हॅलो मित्रांनो, आताची आपण व्हिडिओ वगैरे बघतो आहे. तर आता ह्या कॅमेराने शूट करतो आहे मी, DJIच्या कॅमेऱ्याने, ॲक्शन कॅमेऱ्याने 4K 60 FPS मी शूट करतो आहे. त्याची ऑडिओ क्वालिटी वगैरे कशी आहे काय आपण आता याच्यानंतर आता व्हिडिओ जेव्हा आपण मोबाईलमध्ये घेऊ तेव्हा बघू आपण. आणि याची क्वालिटी वगैरे तसं मी एकदा चेक केली तर क्वालिटी वगैरे एकदम म्हणजे बेस्ट नेक्स्ट लेवल आहेच आहे. काही म्हणजे DJIमध्ये म्हणजे प्रश्नच नाही क्वालिटीचा वगैरे.
आणि आता याच्यानंतर आता जसं आता माईक तर आहेच आपल्याकडं, तर माईक वगैरे सेटअप करून आपण हेल्मेटला सेटअप करून वगैरे आपण म्हणजे ऑडिओ क्वालिटी वगैरे आपण चांगली बेस्ट व्हिडिओ आपण बनवू शकतो आपण. तर ठीक आहे मित्रांनो, बघा या व्हिडिओची क्वालिटी वगैरे कशी आहे काय, आणि प्लीज कमेंट करा. तर आता तुम्ही या व्हिडिओ बघितलेच असेल मित्रांनो, तर आता याच्यानंतरच्या जेवढ्या आपल्या रायडिंग व्हिडिओ येतं सगळे आपण ह्या ॲक्शन कॅमेऱ्यानेच आपण शूट करू. आणि माईक वगैरे त्याचे फक्त एक ॲडॅप्टर वगैरे परचेस वगैरे करावं लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, हेच रिझन होतं माझं की व्हिडिओ बनवण्याचं, की एक अपग्रेड केलं आहे. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.